student, standard 5th maths. For the given decimal number, write in integral part and the decimal part. Decimal number आहे हा, त्यामध्ये डेसिमल पॉइंट असतो. ज्या नंबर मध्ये डेसिमल पॉइंट दिलेला असतो त्याला डेसिमल नंबर म्हणतात. डेसिमल पॉइंटच्या नंतर काही डिजिट असतात, अगोदर काही डिजिट असतात, त्याच्यामध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे ते डिजिट 74.26 पॉइंट नंतरचे नंबर तुम्हाला डिजिट नुसार असे करायचे आहेत, म्हणायचे आहेत. एकदम 26 असं म्हणायचं नाही. पॉइंट नंतर जे नंबर असतात ते तुम्हाला सिंगल म्हणायचे आहेत डिजिट नुसार 2 6 असं. मग पॉइंट नंतर जे नंबर असतात त्याला डेसिमल पार्ट म्हणतात. पॉइंट नंतर किती आहेत 2 6 हा काय आहे डेसिमल पार्ट आहे त्या डेसिमल नंबरचा. आणि पॉइंटच्या अगोदरचा जो असतो, पॉइंटच्या बिफोर जे नंबर असतात त्याला पूर्ण तुम्हाला म्हणायचं आहे नंबर नेम त्याचं 74. त्याला इंटिग्रल पार्ट म्हणतात. 74 हा इंटिग्रल पार्ट आहे, हा इंटिग्रल पार्ट आहे आणि हा डेसिमल पार्ट आहे. याच्या खाली डी लिहितो, याच्या खाली आय लिहितो. पहा 74 हा इंटिग्रल पार्ट आहे आणि पॉइंट नंतरचा जो पार्ट, पॉइंट नंतर जे नंबर आहे तो डेसिमल पार्ट आहे त्या नंबरचा. त्याच प्रकारे या ठिकाणी पहा पॉइंटच्या अगोदरची बिफोर जी नंबर आहे ती पूर्ण तुम्हाला त्याचा नंबर नेम काउंट म्हणायचा आहे 130. मग तो कोणता आहे इंटिग्रल पार्ट 130. आणि पॉइंटच्या नंतर 02 हे डेसिमल पार्ट आहे. पॉइंटच्या नंतर काय 02 हा डेसिमल पार्ट आहे त्या दिलेल्या नंबरचा. आता ही डेसिमल नंबर पहा, मी त्याचा नंबर नेम रीड करतो. 9876 डेसिमल पॉइंट 172. पहा पॉइंटच्या बिफोर जे नंबर आहेत त्याचा पूर्ण नंबर नेम तुम्हाला म्हणायचा आहे 9876. हा काय आहे इंटिग्रल पार्ट आहे. पॉइंटच्या अगोदरचा डेसिमल पॉइंटच्या बिफोरचा जो पार्ट आहे तो इंटिग्रल पार्ट आहे. पॉइंटच्या आफ्टर जे डिजिट आहेत ते डेसिमल पार्ट आहे 172. हा काय आहे डेसिमल पार्ट आहे त्या नंबरचा. आणि पॉइंटच्या बिफोर जे नंबर आहे ते इंटिग्रल पार्ट आहे, त्याला इंटिग्रल पार्ट म्हणतात. त्याच प्रकारे लास्ट एक्झाम्पल पहा 5.0028. मग पॉइंटच्या बिफोर काय 5 आहे, मग ते इंटिग्रल पार्ट. आणि 0028 हा डेसिमल 0028 हा डेसिमल पार्ट आहे. अशा प्रकारे इंटिग्रल पार्ट आणि डेसिमल पार्ट याच्यामध्ये तुम्हाला बॉक्समध्ये फिल करायचा आहे किंवा फिल इन द ब्लँक्स तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. ओके, थँक्यू.